नमस्कार मित्रांनो, आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखीविषयी जाणून घेणार आहोत. आषाढी वारीविषयी जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांच्या भक्तांना लागलेली असून वर्षभर विठ्ठलाचे भक्त ज्या क्षणाची वाट पाहत असतात तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आषाढी वारीनिमित्त आपल्या भगवंताच्या भेटीसाठी वारकरी येत्या 29 जून रोजी प्रस्थान करणार आहेत. खूप वर्षांची परंपरा असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 29 जून रोजी आळंदी येथून पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे. 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशीसाठी पंढरपुराला पोहोचण्यापूर्वी पालखी सोहळा अनेक मुक्काम करेल. आषाढी एकादशीसाठी दरवर्षी वारकरी मंडळी पंढरपुराची वारी करतात. ज्ञानेश्वर, तुकाराम अशा विविध संतांच्या पालख्या समाधीस्थळावरून पंढरपुराला जातात. यात्रेचा पहिला मुक्काम आळंदीतील दर्शन मंडप बिल्डिंग येथे होईल. पालखी यात्रा 30 जून रोजी पुणे मुक्कामाकडे रवाना होणार असून 1 जुलैपर्यंत मुक्काम असेल. त्यानुसार 2 जुलै रोजी मिरवणूक सासवडकडे रवाना होईल. तेथे 3 जुलैपर्यंत मुक्काम असेल. पालखी सोहळ्याचे पुढील मुक्काम पुढीलप्रमाणे सांगता येतील. जेजुरी येथे 4 जुलैला मुक्काम असेल. भाल्हे येथे 5 जुलैला मुक्काम असेल. लोणंद येथे 6 जुलैला मुक्काम असेल. तरडगाव 6 जुलैला मुक्काम असेल. फलटण 8 जुलैला मुक्काम असेल. बरड 9 जुलैला मुक्काम असेल. नातेपुते 10 जुलैला मुक्काम असेल. माळशिरस 11 जुलैला मुक्काम असेल. वेळापूर 12 जुलैला मुक्काम असेल. भेंडी शेगाव 13 जुलैला मुक्काम असेल. वखारी 14 जुलैला मुक्काम असेल आणि पंढरपूरला 15 जुलैला पालखी प्रस्थान करेल. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये क्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ओम नमः शिवाय.